प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में आप सबका मैं फिर एक बार से स्वागत करता हूं। आइए भाई बहनों, हमें परमेश्वर ने आज बुधवार की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें। इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आज हम फिर एक बार प्रभु परमेश्वर की आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे, उनके गीत गाएंगे, उनका सुसमाचार सुनेंगे। तो मैं सभी से दरख्वास्त करूंगा कि आप गीत ये मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, ताकि हम प्रभु परमेश्वर की आराधना कर सके, स्तुति कर सके। आज का ये जो गीत है, ये गीत के बोल है, कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ के चले गए। ये गीत जो है भाई और बहनों, हमारे जो प्रिय अति प्रिय लोग जो हमारे साथ थे, जो हमें छोड़कर चले गए, जो आज प्रभु परमेश्वर के पास है, हम केवल उनका दुख मनाते रहते हैं, उनके शोक में जीते रहते हैं। लेकिन इस गीत द्वारा हम ये दुनिया को बताएंगे कि हम बीती हुई बातों का, जो हमें छोड़कर चले गए, उनका दुख ना करते हुए हम प्रभु परमेश्वर की आराधना करें, स्तुति करें, क्योंकि वो आज परमेश्वर के पास है और परमेश्वर ने हमें दिलासा दिया है, हमें चंगाई दी है, हमें आश्वासन दिया है कि हम एक बार फिर से मिलेंगे, हम उनसे रूबरू होंगे। तो इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे जीवन में आए, इसलिए हमारे दुख, मेरे दुख सब चले गए। इसलिए मैं प्रभु परमेश्वर की आराधना करता हूँ, उनकी स्तुति करता हूँ। और ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं। कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ कर चले गए। मैं तो खोया था गमों की भीड़ में, कदम भटक गए, मंजिल पता नहीं, तूने ही राह दिखाई, ओ मेरे यीशु मसीह। हाँ मैं तो खोया था गमों की भीड़ में। कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ कर चले गए। कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ कर चले गए। कब तक पुकारो उन्हें, कोई नहीं है। हाँ मैं तो खोया था गमों की भीड़ में।
अब जाके जाना हूँ जीवन का अर्थ में, मुझको खुशी मिली यीशु तुझे पाने से। अब जाके जाना हूँ जीवन का अर्थ में, मुझको खुशी मिली यीशु तुझे पाने से। तू मेरा मसीहा है, तू ही है सब कुछ। हाँ मैं तो खोया था गमों की भीड़ में। तेरी कुर्बानियाँ नहीं भूल पाएंगे, सूली पे चढ़ के तूने जाको दिया है। तेरी कुर्बानियाँ नहीं भूल पाएंगे, सूली पे चढ़ के तूने जाको दिया है। कितना है प्यार तेरा कैसे कहूँ, अब मैं न खोया हूँ खुद को है पा लिया। ये है कृपा तेरी, मंजिल है मिल गई। तूने उबारा मुझे ओ मेरे यीशु मसीह, अब मैं न खोया हूँ खुद को है पा लिया। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम हमारी प्रार्थना की अगली चरण में हम बढ़ते हैं। आज हम देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। धन्यवाद। Praise the Lord. Praise the Lord. पुनः एक और अपनी भेंट Once again we meet
सोशल मीडियाद्वारे through social media, फेसबुकद्वारे on Facebook. देव आमची भेट घेतो. God meets us, देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. आज पुन्हा एक वार Today, once again, तुमच्या सर्वांची उपस्थिती, presence of all, नवीन लोकांची उपस्थिती presence of new people हे आदरणीय is respectable, प्रशंसनीय is admirable, आनंदायी is आहे. pleasing, देवाचं कार्य विस्तार and करतो will extend the work of God. म्हणून आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद So we देतो. thank the name of God, संजय जेम्स ठाकूर Sanjay मिनिस्ट्री James Thakur Ministry, यामध्ये in this, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Jesus Christ, the Son of God, आपण सर्वांचं all of you, देव आगत स्वागत we करतो. welcome you all. देवाची कृपा God's grace प्रतिदिवशी आमचं सांभाळ takes करते, care of us every day. संगोपन It करते, nurtures us, आमचे मनोदय पूर्ण fulfills करते. our wishes. आम्ही देवाला प्रार्थना We pray करतो. to God. देव आमची आशा मनभंग करत God नाही. does not give up on our hopes. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद So we करतो. thank our God. पुन्हा एक वार Once again, आपण सर्व सुरक्षित आहात. we all are safe, देवाच्या वचनात विश्वासात वाढत growing चालला. in God's word and faith. प्रत्येक जण आपली काळजी घेत आहे. Everyone is taking care of themselves. देव आपलं वचन पूर्ण करण्यास सावधान आहे. God is careful to keep His word. म्हणून आम्ही देवाचं So गुणगान we करत praise आहोत. our God. आपली सर्वांची उपस्थिती Presence of all देवामध्ये in God तुमची आशा पूर्ण करणारी आहे. will fulfill all your wishes. म्हणून आम्ही देवाचं गौरव करतो. So we glorify our God. देवाचा महिमा करत We आहोत. praise our God. देवाची थोडी We करत give आहोत. importance to God. देव महान God आहे. is great. त्याचं नाव प्रतापशाली His name आहे. is majestic. तो वैभवशाली He is आहे. magnificent. तो नेहमी विजय He देतो. always wins. तो नेहमी विजयच देतो. He always wins. अशा देवाचे आम्ही We उपासक are आहोत. worshippers of such a God. आम्ही तो कधी हरत He never नाही. loses. जो विश्वास ठेवतो Whoever believes, तो नेहमी सफल होतो. he always succeeds. म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. So we appreciate our God. आज देवाच्या वचनात Today from God's word, काही गोष्टीचा आम्ही बोध घेणार we आहोत. will learn few things. बायबल Bible सांगतो says, यहोशुआ Joshua, 24:15 मध्ये आम्ही in पाहतो 24:15 we see, यहोशुआ मंडळीशी बातचीत करतो. Joshua talks to his fellowship. त्याच्या जीवनामध्ये In his life, अनेक गोष्टी त्यांनी विजय प्राप्त he केला. conquered many things. संपूर्ण देश त्यांनी हस्तगत He केला. captured the whole country. सर्व गोष्टी देवाने त्याला सहाय्य God केलं. helped him in all things. त्याच्या नावाची कीर्ती His झाली. name became famous. त्याच्याद्वारे देवाच्या नावाची कीर्ती God's झाली. name was glorified through him. सर्व ठिकाणी देवाचं भय The आलं. fear of God was everywhere. यहोशुआने सर्व देश ताब्यात ठेवला. Joshua took control on all the land. देवाने ज्याला अभिवचन दिलं होतं God had promised him. यहोशुआ 1:7-8 मध्ये And Joshua 1:7-8, यहोशुआ Joshua, तू हिम्मत धर, be strong, खंबीर हो, be courageous. जाईल तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर The Lord असेल. will be with you wherever you go. देव तुला नेहमी यशस्वी God करेल. will always make you successful. मात्र Only नियमशास्त्राचा ग्रंथ the Holy Bible, प्रार्थना दिवस वाचन read कर, it day and night, मनन कर, follow it, श्रवण कर, listen to it, त्याप्रमाणे आचरण and कर. act accordingly. जाईल तिकडे देव तुझ्याबरोबर God असेल. will be with you wherever you go. देव तुला नेहमी विजय God देईल. will always give you victory. देवाने त्याला अभिवचन God दिलं had होतं. promised him. देवाच्या मार्गदर्शनाखाली तो चालत He गेला. walked under God's guidance. तो यशस्वी झाला. He succeeded. तो अश्वैत झाला. He was blessed. त्याने सर्व देश ताब्यात He घेतला. took control on the whole country. त्याच्याबरोबर जी मंडळी होती The fellowship that was with him, ते सर्व लोक हर्षित they होते. all were happy. ते सर्व लोक आनंदित They all were होते. in joy. देवाचे अनेक चमत्कार त्यांनी They पाहिले. saw many miracles of God. अनेक अद्भुत गोष्टी त्यांनी They पाहिल्या. saw many wonderful things. देवाने त्यांना आश्वैत केलं होतं. God blessed them. त्यांच्या जीवनात सुरक्षितता होती. Their house was safe. त्यांना देवाने शांती दिली God होती. gave them peace. देवाने त्यांना आनंदित केलं होतं. God had made them happy. सर्व गोष्टी देवाने त्यांना विजय दिला God होता. gave them victory over all things. यहोशुआ वृद्ध झाला. Joshua grew old. त्यांनी मंडळीसमोर संभाषण He केलं. spoke in the front of fellowship. मी आणि माझे घराणे तर परमेश्वरची सेवा करणार. My family and I will serve the Lord. तुम्ही कोणाची सेवा Whom करणार? will I serve? मी शेवटपर्यंत देवाची सेवा I करणार. will serve God to the end. त्यांनी मंडळीसमोर प्रश्न He put ठेवला. a question in front of the fellowship. तुम्ही कोणाची सेवा Whom will करणार? you serve? त्यावेळेस मंडळीने त्याला उत्तर At that दिलं, time the fellowship answered, ज्या देवाची आम्ही सेवा करणार the God we will serve, त्या देवाने आम्हाला नेहमी विजय दिलेला आहे. that God has always given us victory. त्या देवाने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. God has kept us safe. त्या देवाने आम्हाला आश्वस्त God केलेलं has आहे. blessed us.
देवामध्ये आम्ही संपन्न In आहोत. God we are prosperous. आम्ही कुठे होतो? Where were we? देवाने कुठे आणून ठेवलं? And where God brought us. उच्च ठिकाणी आणून ठेवलं. Brought us to a higher place. ते यहोशूला म्हणाले, God told Joshua, ज्या देवाची तू भक्ती the करतो, God you worship, ज्या देवाची तू उपासना the करतो, God you praise, आम्ही बी त्या देवाची उपासना we करणार. too will worship that God. आम्ही शेवटपर्यंत देवाची भक्ती We करणार. will worship the God to the end. हे त्यांनी अभिवचन दिलं, This is what he promised. कारण त्यांनी देवाला पाहिलं Because होतं. they had seen God. ते देवाला ओळखत They knew होते. God. देवाने अनेक चमत्कार त्यांच्या जीवनात केले God had होते. performed many miracles in their lives. अनेक विजय त्यांनी प्राप्त केला They had होता. won many victories. ते असफल कधी झाले They never नाही. failed. सर्व त्यांनी मात They केली. overcame all. सर्व ठिकाणी ते यशस्वी झाले. They succeeded everywhere. सर्व ठिकाणी आश्वय They were झाले. blessed everywhere. देवाचे अनेक चमत्कार त्यांनी They saw पाहिले. many miracles of God. देवाने त्यांचा उद्धार केला God होता. had saved them. देव त्यांच्यावर राहत God होता, was living with them. त्यामुळे ते सुरक्षित होते. So they were safe. शेवटपर्यंत यशस्वी They were होते. successful till the end. सर्व आशीर्वाद देवाने त्यांना दिले God होते. gave them all the blessings. त्यामुळे ते देवाची सेवा करण्यास तयार होते. So they were ready to serve God. ते देवाला ओळखत They knew होते. God. देव बी त्यांना ओळखत Even होता. God knew them. त्यामुळे ते So म्हणाले, they said, तू ज्या देवाची सेवा the करणार, God you will serve, आम्ही बी त्या देवाची सेवा we will करणार. also serve the same God. हे अभिवचन त्यांनी दिलं. This is what they promised. हे फार महत्वाची This गोष्ट. is an important thing. यहोशू हा एक सेनापती Joshua होता. was a commander. तो इस्रायल लोकांचं नेतृत्व He led the करायचा. people of Israel. देवाने त्याला निवडलं God होतं. had chosen him. तो मंडळीचा सांभाळ He करायचा, took care of the fellowship. मंडळीची काळजी He घ्यायचा, cared for the fellowship कारण देवाने त्याला नियुक्त केलं because होतं. God had appointed him. मोशे नंतर देवाने त्याची निवड केली He होती. was chosen by God after Moses. मोशे नंतर यहोशूला देवाने मंडळी दिली. After Moses, God gave the fellowship to Joshua. तो म्हणला, माझ्या मंडळीचं सांभाळ He कर, said, take care of my fellowship, माझ्या मंडळीची काळजी care घे, for my fellowship, माझ्या मंडळीला मार्गदर्शन कर. guide my fellowship, ज्या मार्गाने गेलं पाहिजे त्या मार्गाचं मार्गदर्शन नेहमी करत जा. always guide the way they should go. त्यांना विश्वासात टिकून ठेव. Keep them in faith, त्यांना देवाचं भय दाखव. show them God's fear. यहोशू Joshua, हा देवाच्या मंडळीचं नेतृत्व करायचा, he used to lead the fellowship of God कारण तो देवाने त्याला निवडलं होतं. because God had chosen him. देवाच्या मार्गदर्शनाने तो मंडळीला मार्गदर्शन He करत guided असे. the fellowship through God's guidance. त्यामुळे मंडळी Therefore, the fellowship यहोशूला म्हणायची, told Joshua, देव जे तुला सांगतो what God tells you, तू आम्हाला मार्गदर्शन you कर, guide us. त्याप्रमाणे आम्ही चालू, That's how we will go, म्हणजे आम्ही सफल so होऊ, that we will succeed. आम्ही अश्वैत We होऊ. will be blessed. त्याप्रमाणे ते अश्वैत झाले, That is how they were blessed. ते विजयशाली झाले, They were victorious. ते सुखी संपन्न They were होते, happily prosperous. ते आनंदित होते. They were happy. त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद So we करतो. thank our God. हेच फार महत्वाचं भाग. This is an important part. आज गावात, शहरात, राज्यात, Today देशात, in villages, cities, states and country, विदेशात, in other countries, सर्व ठिकाणी देवाचं कार्य God's चालू आहे. work is ongoing everywhere. अनेक ठिकाणी देवाची मंडळी आहे. In many places there is a fellowship of God अनेक मंडळीला नेतृत्व करणारे सेवक लोक आहेत. and there is a servant of God who leads the fellowship. मंडळी लहान असो मोठी Whether असो, the fellowship is small or large, पण ती देवाची but आहे. it belongs to God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God. अनेक ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे. God's work is ongoing in many places. वेगवेगळ्या प्रकारे देव कार्य करत God आहे. is working in different ways. देव आपली योजना संकल्प पूर्ण करत आहे. God is fulfilling his plans and resolutions. मंडळीसाठी देव अनेक सेवकांची निवड करतो. God chooses many servants for the fellowship. बायबलमध्ये आम्ही In पाहतो, the Bible we see येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said योहान 15:16 मध्ये, in John 15:16, तुम्ही मला निवडलं नाही, you did not choose me, मी तुम्हाला but निवडलं. I chose you, यासाठी तुम्ही कार्य so करावं, that you should work, तुम्ही फळ द्यावं, produce fruit, माझं नावाचं गौरव करावं. glorify my name. यासाठी मी तुम्हाला For this निवडलं. I chose you. तुम्ही नाही मला You निवडलं. did not choose me. बायबल सांगतो, Bible says बायबल सांगते की प्रत्येक पद, every position, प्रत्येक पद every position देवापासून प्राप्त होतो. is received from God. हा मान, हा सन्मान, This honor and respect, हा मान this honor देवापासून प्राप्त होतो. is received from God. म्हणून बायबलमध्ये आम्ही पाहतो, So in the Bible we see मत्ती 16 मध्ये in Matthew 16, येशू ख्रिस्त पेत्रला म्हणाला, Lord Jesus said to Peter, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे.
Jesus Christ is the Son of God. ह्या सत्यावर On this truth, तो मंडळीची स्थापना करेल. you will establish a fellowship. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. Jesus Christ is the Son of God. ह्या सत्यावर On this truth, येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, मी मंडळीची स्थापना कर. I will establish a fellowship. मी या खडकावर मंडळी रचन. I will build a fellowship on this rock. मी या सत्यावर मी मंडळीची रचना कर. On this truth, I will establish a fellowship. येशू ख्रिस्त म्हणाला, मी मंडळी तयार Lord कर. Jesus said, I will build the fellowship. मी सेवक तयार कर. I will make servants. मी विश्वासाने लोक तयार कर. I will create faithful मी people. कामकरी तयार कर. I will create workers for the मी fellowship. सर्व करल. I will do it all. आम्ही नाही काही करू शकत. There is nothing we can देव do. मंडळीची स्थापना करतो. God establishes the fellowship. देव सेवक तयार करतो. God creates servants. देव कामकरी तयार करतो. God creates workers. देव विश्वासाने लोक तयार करतो. God creates people with faith. सर्व गोष्टीची रचना देवच करतो. God creates everything. म्हणजे येशू ख्रिस्त लूक शुभवर्तन 19:10 मध्ये तो म्हणतो, In Luke 19:10, Lord Jesus says, जे हरवले ते शोधास, to seek the lost त्यास तारास मी आलेलो आहे. and to save him I have come. मी धार्मिक लोकांसाठी आलो नाही, I did not come for religious people, मी पापी लोकांसाठी आलेलो but आहे. I have come for sinners. पापी लोकांचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे. I have come to save sinners. त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यासाठी आलेलो आहे. I have come to make an म्हणून arrangement for मत्ती them. 11:28 मध्ये तो म्हणतो, So in Matthew 11:28 he says, अहो कष्टी भाराकांजनो, all the burdened and weary people, तुम्ही माझ्याकडे या, you come to me मी तुम्हाला विसावा देईन. and I shall give मी you तुमचे rest. तारण करण. I will save मी you. तुम्हाला शांती देईन. I will give you मी peace. तुम्हाला आनंद देईन. I will give you मी तुम्हाला joy. आरोग्य देईन. I will give मी you तुम्हाला health. आशीष देईन. I will bless मी you. तुम्हाला जीवन देईन. I will give you life. येशू ख्रिस्ताने आश्वासन दिलेलं आहे. Lord Jesus has promised. यासाठी बायबल सांगतो, For this Bible इफिस says 5:25 मध्ये, in Ephesians ही 5:25, मंडळीची स्थापना होई म्हणून as the fellowship will be established, येशूने आपलं प्राण दिला. Lord Jesus gave his life. येशूने आपलं अर्पण केलं. Lord Jesus sacrificed himself. त्याने आपलं बलिदान दिलं. He sacrificed तो himself. वधस्तंभी गेला. He went on the तो cross. मरण पावला. He died. पुन्हा उठला. He rose again मंडळीची स्थापना करण्यासाठी, to establish the fellowship, जे हरवले लोक ते एकत्र करण्यासाठी, to reunite those who are lost. यासाठी देवाने योजना केली. God planned for this, हे संकल्प केलं. made a आज resolution. जगात देवाचं कार्य चालू आहे. God's work is ongoing in the world आज today. मंडळात देवाचं कार्य चालू In आहे. every fellowship, God's work is ongoing. अनेक मंडळात तो आत्म्याची भर करत आहे. In many fellowships, He is filling new souls. अनेक लोक नाशातून तो वाचवत आहे. He is saving many people from destruction. त्यामुळे आम्ही देवाचे धन्यवाद करत आहोत. For this we thank our देव Lord. सर्व गोष्टी करतो. God does everything. यहोशाला देवाने नियुक्त केलं. Joshua was appointed by God. देवाच्या मार्गदर्शन तो चालत गेला. He walked under God's guidance. त्याने मंडळीचा सांभाळ केला. He took care of the fellowship. ते मंडळीची काळजी घेतली. He cared for the fellowship. मंडळीला सावधान केलं. He made the fellowship वेळोवेळी vigilant. त्यांनी मंडळीला मार्गदर्शन केलं. He guided the fellowship from time to ज्या time. मार्गाने गेलं पाहिजे The way they should त्यांनी go. त्यांना शिक्षण दिलं. He guided them. सर्व गोष्टीचं शिक्षण त्यांनी दिलं. He taught all त्यामुळे things. मंडळी सुरक्षित होती. So the fellowship was safe. मंडळी हुशार होती. The fellowship was bright. मंडळीमध्ये सर्व लोक बुद्धिमान होते. All the people in the fellowship were ते wise. देवाच्या भयात चालायचे. They walked in fear of ते God. देवाच्या आज्ञेत चालायचे. They obeyed God. ते देवावर विश्वास ठेवायचे. They believed in God. ते देवाच्या विश्वासाने ते लढाई करायचे. They fought in God's faith. ते नेहमी विजयी झाले. They always won कारण ते नेतृत्व करणं यहोशुआ, because Joshua, their leader, तो वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून सांभाळायचा. he guided them from time to time. तो काळजी घ्यायचा. He took care of म्हणून them. तो म्हणतो, So he मी says, माझे घराणे देवाची सेवा करणार. I and my family will serve God. कारण देवाने त्याला सर्व आशीर्वाद दिले होते. Because God had given him all the blessings. त्याच्या मंडळीला सर्व आशीर्वाद दिले होते. All blessings were given to his त्यामुळे fellowship. त्यांनी पाहिलं होतं. So he saw, ते अनुभवत होते. he त्यांनी experienced, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेतला. he experienced how good God is. देवाचं ते गुणगान करत होते. They praised God. बायबल सांगतो, Bible says, याशकाची परिस्थिती ती मंडळीची परिस्थिती. situation of the priest is the situation of church. यहोशुआ Joshua, हा शूरवीर होता. he was brave. देवावर विश्वासणारा होता. He believed in God. देवाच्या वचनाचा अभ्यास करणारा होता. He studied God's word. तो वचनाप्रमाणे चालणारा होता. He walked according to God's word. त्याने त्याप्रमाणे मंडळीला शिक्षण दिलं. The same way he taught his fellowship.
त्याप्रमाणे मंडळी तयार झाली. That's how the fellowship was formed. यहोशाप्रमाणे मंडळी तयार झाली. Like Joshua, the fellowship was formed. सेवकाद्वारे मंडळी तयार होती. Through servant, the fellowship is देव formed. सेवकाद्वारे मंडळी तयार करतो. God builds the fellowship through his servants. याजक सुखी तर मंडळी सुखी. The priest rejoices, the church rejoices. याजक दुःखी तर मंडळी दुःखी. The priests are sad, the church is sad. यहोशा सुखी होता, समृद्ध होता, Joshua was happy and prosperous. विश्वासणारा होता, He believed in God. लढाई होता, He was a fighter. देवाचं भय बाळगणा होता, He was fearing God. देवाच्या आज्ञेचं पालन करणं होता. He obeyed God's word. त्यामुळे तो उजवी डावीकडे बघत नव्हता. So he did not see left or right. तो देव सांगाल तेच करायचा. He did what God told him to do. तेच मंडळीला तो सांगायचा. That's what he told the fellowship. मंडळी त्या मार्गदर्शनाखाली चालायची. The fellowship walked under his guidance. त्यामुळे ते यशस्वी विजयी झाली. So they succeeded and won. ते सर्व आश्वस्त झाले. They were ते blessed. सर्व संपन्न झालं. It all happened. देशात त्यांची कीर्ती वाढली. His fame increased in the country. देवाचं नावाची कीर्ती वाढली. The glory of God's name grew. हेच काम देव करतो. This is what God does. आज अनेक मंडळात देव नेतृत्व करणारे लोक सेवक तयार करतो. Today God creates such servants to lead the fellowship. आमच्या जीवनासंबंधी About our lives, आम्ही अनुभवतो. we experience ज्यावेळेस देवाची आमची भेट झाली, the time when God and we met. आमच्या कुटुंबाची देवाची भेट झाली, Our family met God. आमचे वडील जेम्स ठाकूर Our father James यांचं Thakur, परिवर्तन झालं, he changed. आमच्या कुटुंबाचा उद्धार झाला, Our family was saved. आमच्या कुटुंबात शांती आली, There was peace in our family. आमचं कुटुंब आनंदित झालं, Our family was happy, आश्वस्त झालं. was blessed. देवाने घर माझं सुंदर बांधलं, God made my house beautiful. धुळीतून काढून तिने चांगल्या ठिकाणी ठेवलं. From dust, he put it in a good place. येशू ख्रिस्त आमच्या घरात आला, Lord Jesus came in our house, आमच्या बहिणीला पवित्र आत्म्याने भरलं. filled our sister with Holy Spirit. पवित्र आत्म्याने तो बोलू लागला, Through Holy Spirit, he spoke to us. तो आम्हाला शिकू लागला, He taught us. तो आम्हाला मार्गदर्शन करू लागला, He guided us. तो आमची तयारी करू लागला. He prepared त्यांनी us. चांगलं कुटुंब तयार केलं, He built a good family. आमच्यामध्ये विश्वास वाढवला, He increased trust आम्हाला in हिंमत us. दिली, Gave us courage. धैर्य दिलं, Gave us चांगले patience. दिवस दाखवले, He showed us चांगली good स्थिती days. त्यांनी तयार He केली, created a good सर्व condition. बदलून टाकलं. He changed त्यावेळेस everything. परमेश्वर आमच्या वडिलांना बोलवला, At that time, God spoke to our father. जेम्स, मी James, तुला बदललं, I have changed मी you. तुझं घर बदललं, I have changed your तुम्ही house. कसे होता, How were मी you? तुम्हाला कसं बनवलं, How I made you. मी तुम्हाला आश्वस्त I केलं, blessed you. मी तुमचं परिवर्तन केलं, I changed you. वाईटातून तुम्हाला मी चांगले दिवस दाखवले, I have shown you good days from bad. शापातून मी तुम्हाला आश्वस्त केलं, I have blessed you from curse. मी तुम्हाला शांती दिली, I gave you मी माझं peace. जीवन दिलं, I gave you my life. मी तुम्हाला आश्वस्त दिले, I blessed you. मी तुम्हाला पवित्र आत्म दान दिलं, I gave you the gift of Holy Spirit. तुम्हाला वाचवलं. I saved you. आता माझी इच्छा आहे, Now it's my wish, माझी योजना आहे, my plan, माझी संकल्प आहे, my की resolution मला मंडळीची स्थापना करायची. that I want to मी establish a तुम्हाला fellowship. वाचवलं, I saved तुम्ही you. इतरांना वाचवा, You save others. तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणले, I brought good days into your life. अनेकांच्या जीवनात मला चांगले दिवस आणायचे, I want to bring good days in the lives of तुमचं many. तारण केलं, I saved you. अनेकांचं मला तारण करायचं I आहे, want to save many. अनेकांना मला आश्वस्त करायचं I आहे. want to bless many. घराघरात जाऊन स्वार्थ सांग, From house to house, preach the good news. घराघरात जाऊन स्वार्थ सांग. Go from house to house, preaching the good लोकांचं news. हित कशात आहे, What will benefit the people? लोकांचं कल्याण कशात आहे, What is the welfare of the स्वार्थ people? सांग, Preach the good तुमची news. साक्ष सांग. Tell them your testimony. लोकांना माझ्याकडे घेऊन ये, Bring people to me. असे लोक माझ्याकडे आण, Bring such people जे to me रंजले गांधलेले आहे, who are destroyed, व्यसनी आहे, who are in addiction, आजारी आहे, who are ill, सैतानी बंधनात आहे, who are in satanic कर्जात bondages, आहे, who are in ज्यांना debt, संतती नाही आहे, those who don't have offspring, निराश आहे, उदास आहे, those who are sad and upset, जीवनामध्ये असफल झालेले लोक आहे, those who have failed in अनेकांची life. घराची मोडतोड झालेली आहे, Many houses have been destroyed. अनेक घर विखरून गेलेले आहेत, Many houses have been demolished. असे जीवाला त्रास दिलेले लोक, People who suffer like this, पापात अडकलेले लोक आहे, people in sin, जे देवाला ओळखत नाही, who does not know जे God, भटकत आहे, those who are wandering, अशा लोकांना शोधून काढ, find such people, अशा लोकांना माझ्याकडे आण, bring such people to अशा me, लोकांना शिक्षण दे, educate such अशा people, लोकांसाठी प्रार्थना कर,
Pray for such अशा people. लोकांना मी वाचवल, I will save such मी people. त्यांचं तारण करल, I will give them त्यांना वाईटातून salvation. चांगले दिवस दाखवल, I will show them good days मी from त्यांचं bad. परिवर्तन करून टाकेल, I will change them. त्यांचे जीवन मी घडवल, I will create their मी lives. त्यांची कुटुंब बनवल, I will make their मी family. त्यांना आश्वस्त करन, I will bless them. त्यांच्या घराघरात अन्नाची रेलचेल आणन. I will bring more than enough food in बायबल their सांगतो house. Bible says योहान 10:10 मध्ये in John 10:10, येशू ख्रिस्त म्हणला मी आलो Lord आहे, Jesus said, I have come. विपुल गोष्टी घेऊन आलेलो I आहे, have come to give abundant चांगल्या things. गोष्टी घेऊन आलेलो I आहे, have come to give in abundance. माझ्या घरात त्यांनी दिलं. He gave me in my house. येशू ख्रिस्त म्हणला मला अनेकांना द्यायचं. Lord Jesus said, I want to give to many. सर्वांना मी सारखं प्रेम करतो, I love everyone equally. सर्व जगावर माझं प्रेम आहे, I love the whole world. कोणाचं नाश व्हावं माझी इच्छा नाही I आहे. don't want anyone to perish. सर्वांना जाऊन सर्वत्र स्वार्थ सांग, Go and preach to everyone. माझ्याकडे घेऊन ये, Bring them to मी me. त्यांना बदलून टाकेल, I will change त्यांच्यासाठी them. मी एक निवासस्थान तयार करन. I will build them a place to reside. देवानी मंडळीची स्थापना केली. God established the fellowship. जेम्स ठाकूरनी कार्य सुरू केलं, Brother James Thakur started his work. कार्याची सुरुवात झाली. The work began. घराघरात जाऊन त्यांनी स्वर From सांगितले. house to house he त्यांच्याबरोबर preached. काही लोक होते, There were some ते people लोक with him. फार विश्वासणारे होते. They were very faithful. थोडेसे लोक होते, There were few people. काही वडील जण होते, Some of them were काही elders. सिस्टर लोक होते. There were some sisters. ते लोक फार कष्ट करायला लागले. They worked hard. ते रात्रंदिवस कष्ट करत होते. They worked hard day and night. ते लोकांना शोधत होते, They searched people. लोकांना स्वर सांगत होते. They preached to people. अनेक ठिकाणी अडचणी आल्या, Problems arose in many places. अपमान झाला, They were insulted. विरोध बी झाला. They were opposed. बेशुकीच म्हणलं जाऊन स्वार्थ सांगा, But Lord Jesus said, Go and preach the good news. कशाला घाबरू नका, Don't be afraid of anything. कशाची काळजी करू नका. Don't worry about anything. मी हे करेल, I will do this. मी हे करेल, I will do मी this. लोकांना बदलेल, I will change अनेक people. लोकांचा मी उद्धार I करेल, will save many people. अनेक घरांची उभारणी I करेल. will raise many houses. तुम्ही चालत राहा, Keep moving. तुम्ही सांगत जा, Keep telling. मी कार्य करेल. And I will work. जेम्स ठाकूर त्याच्याबरोबर काम करीत चालत गेले, Brother James Thakur and his co-workers moved on. ते करत गेले, They worked. लोक येत गेले, People kept त्यांनी coming. लोकांना शिक्षण दिलं, He taught people. पश्चातापची घोषणा केली, Asked them to repent. लोकांनी पश्चाताप केला, People repented. लोकांनी देवाचा धावा केला, People called on God. देवाकडे क्षमा मागितली, Asked God for forgiveness. देवाने त्यांचा उद्धार केला, God saved them. देवाने त्यांना आशीष दिले, God blessed them. देवाने पवित्र आत्मा दिला. God gave them Holy Spirit. लोक बदलत गेले, People changed. लोकांची कुटुंब बदलत गेली, Families of people पुष्कळसे changed. लोक यायला लागलेले आहे. Many people came. लोक एकमेकाला पाहू लागले People started looking at each other. की हे बदलत चाललेलं आहे, There is something change हे happening. परिवर्तन होत चाललेलं There are आहे, changes happening. हे सुधारत चाललेलं There आहे. is an improvement. पूर्वीसारखे लोक राहिले नाही आहे. People are no longer what they अनेक used लोक to be. एकमेकांना स्वार्थ सांगू लागले, Many people began to tell each other the good अनेक news. लोक जेम्स ठाकूरकडे यायला लागले. Many people came to Brother James त्यावेळेस Thakur. येशू ख्रिस्त म्हणाला, At that time, Lord Jesus आता मी said, मंडळीची स्थापना करतो. Now I establish the fellowship. देवाने सत्याची जीवन मंडळीची स्थापना केली. God established the living fellowship of truth. सत्याची जीवन मंडळी The living fellowship of truth. 1991 साली देवाने स्थापन केली. God established the fellowship in 1991. पिता पुत्र पवित्र आत्म्याची उपस्थिती Presence of God the Father, Son and the Holy या मंडळी Spirit सदैव राहील. will remain on this fellowship देव forever. म्हणला मी मंडळीची स्थापना करतो, God said, I will establish the fellowship. मी या मंडळीत निवास करेन, I will reside in this fellowship. या मंडळीत मी कार्य करेल. I will work in this fellowship. या मंडळीत जो कोणी येईल, Whoever comes to this जो fellowship, कोणी पश्चाताप करेल, whoever repents, क्षमा मागेल, ask मी forgiveness, त्याचं तारण करेन, I will give them मी त्याचं salvation. परिवर्तन करेन. I will change या them. मंडळीत जो कोणी येईल, Whoever comes to this fellowship, त्याच्या आशा म्हणून मी पूर्ण करन, I will fulfill their wishes. मी त्याचे आशू पुसून I टाकन. will wipe away their येणाऱ्या tears. लोकांना तो शिक्षण दे, You teach the people who come, विश्वासात घे, make them believe, त्यांना प्रार्थना शिकव, teach them to pray, मी बदलाव करेन. and I will change. जेम्स ठाकूरने सुरुवात केली, Brother James Thakur started. कार्याचं वाढत गेलं, The work extended, देव कार्य करत राहिला, and God kept working. देवाने यशस्वी केलं, God made it successful. सफलता आली, There was success. अनेक कुटुंबाचा बचाव झाला, Many families were saved. मंडळी वाढत चालली, The fellowship increased. लोक येत गेले, People came. देवाकडे लोक साठी प्रार्थना करण्यात आली. Prayers were made to God for the people. देवाने लोकांचे मनोदय पूर्ण केले. God fulfilled all the wishes of people लोकांच्या जीवनात, in the lives of people, लोकांच्या कुटुंबात in their families.
देवाने चांगले दिवस आणले, God brought good days, चांगला वेळ, चांगला समय, good time and moment, चांगले पत्नी, चांगला पती, चांगलं मुलं, good husband, good wife, good children, चांगलं शिक्षण, चांगले उद्योग, good education and work. असे देवाने आशीष दिली. This is how God blessed, लोकांच्या जीवनात बदलाव केला, changed lives of people. चांगले समय देवाने त्यांच्यामध्ये आणला. God brought good times सर्व into लोक them. आशीष झाले, All the people were blessed. सर्व लोक आनंद झाले. All the people were happy. देव मंडळीची स्थापना करतो. God establishes the fellowship, मला वाटतं म्हणून नाही, not as I think, जेम्स ठाकूरला वाटतं म्हणून नाही, not as James Thakur thinks. बायबल सांगतं, The Bible says, इच्छा बाळगणाऱ्याकडे नाही, not with the one who wishes, धावणाऱ्याकडे नाही, not for the one who runs. देवाची इच्छेवर सर्व गोष्टी आहे. Everything happens कारण according to तुमच्या God's कल्पना will. ते माझ्या कल्पना नव्हत, Because my thoughts are not your thoughts, तुमचे मार्ग ते माझं मार्ग नव्हत, and your ways are not my ways. असे यशया 55:8 मध्ये देव बोलतो. This is what God says in Isaiah 55:8. आमच्या विचाराप्रमाणे देव चालत नाही, God does not work as we think. आमच्या मार्गानुसार देव मार्गात चालत नाही, God does not follow our ways. देव बदलत नाही, God does not change. देवाचं वचन बदलत नाही. God's word does not आम्हाला change. बदललं पाहिजे, We have to change. आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे, We have to walk through God's word. देवाची प्रतीक्षा केली We पाहिजे, must wait for God. देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, We should pray to God. देवाच्या आज्ञाची प्रतीक्षा केली We must पाहिजे. wait for God's command. देवाने जेम्स ठाकूरला आज्ञा दिली, God commanded Brother James Thakur. देवाने यहोशूला आज्ञा केली, God commanded Joshua. देवाने मोशेला आज्ञा केली. God commanded Moses. अनेक स्वार्थी सेवक संदेशला देवाने आज्ञा केली, God commanded many prophets and preachers. देवाने त्यांना पाठवलं, God sent them. त्यांच्याकडून कार्य करून घेतले. God got the work अनेक done from मंडळात them. देवाचं कार्य चालू आहे. God's work is ongoing in many fellowship. मंडळाची देव वाढ करतो. God increases the fellowship. मग सत्याची जीवन मंडळी, So the living fellowship of truth. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry आज सोशल मीडियावर कार्य करत आहे. is working on social media सत्य जीवन today. मंडळीतून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. We have come here from the living fellowship of truth. जेम्स ठाकूर कार्य करता करता While working, Brother James Thakur, 29 वर्ष देवाने मला आणलं. God brought me at 29th year. मी 29 वर्ष झालो. I turned 29 years old. देवाने भविष्य केलं होतं, God had prophesied. अभिवचन दिलं होतं He had promised. की 29 वर्षी तू कार्य करेल. At 29th year you will work. त्यावेळेस मी कार्याची सुरुवात केली. At that time I started the work. कार्य वाढत गेलं. The work grew. आम्ही स्वार्थ सांगत गेलो. We preached. मंडळी वाढून गेली. And our fellowship आज grew. पुष्कळसे लोक मंडळीत आहे. Today there are many people in the fellowship. 2,000 देवाने केले. From 2 to 2,000 God did. 580 कुटुंबाचा समुदाय देवाने केला. God made a community of 580 मी families. नाही केलं, I did not do हे it. देवाने केलेलं आहे. This is done by देवाने God. सुंदरशी मंडळी तयार केली. God created a beautiful fellowship. त्या मंडळीत देव राहतो, God lives in that त्यात fellowship. विश्वासी लोक राहतात. Faithful people live in the fellowship. मंडळी म्हणजे Fellowship means देवाचं एक निवासस्थान आहे, a dwelling place for God, देवाला भेटण्याचं ठिकाण. a place to meet God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur म्हणजे Ministry. सत्य जीवन मंडळी, That is the living fellowship of म्हणजे truth. देवाची मंडळी. That is God's fellowship. तिथं देव आम्हाला भेटतो, God meets us there. तिथं देव आम्हाला शिक्षण देतो, There God teaches us. तिथं देव आम्हाला तयार करतो, There God makes तिथं us. आमचा उद्धार करतो, There God saves us. तिथं आम्हाला आशीष देतो, He blesses us. वरदान देतो, He gives us gifts. आमच्या जीवनात बरंच काही करतो. God gives us everything. म्हणजे मंडळी फार महत्वाचा भाग आहे. So fellowship is an important part. देवाने मंडळी निर्माण करण्यासाठी स्वतःचं अर्पण केलं. God offered himself to build the fellowship. जसं तो यहोशुआ, Like Joshua, तो म्हणाला की मी माझे घराणे मंडळीची सेवा करणार. he said, my family and I would serve the fellowship. देव मला पण यहोशुआ नावाने हाक मारतो. God also calls me Joshua. 29 वर्षात मी देवाचं काम करत आहे. Today I have been doing God's work for 29 देव years. यहोशुआ यहोशुआ म्हणून हाक मारतो. God calls me Joshua, Joshua. मंडळीची कशी काळजी घ्यायची, How to take care of the fellowship. मंडळीची देखरेख कशी How करायची, to care for the fellowship. मंडळीला कसं मार्गदर्शन How करायचं, to guide the fellowship. ज्या मार्गाने मंडळी गेली पाहिजे. The way the fellowship should go. आता 29 वर्ष Today it's 29 years. पवित्र आत्माद्वारे Through Holy Spirit, आमची बहीण कल्पना रॉजर्स our sister Kalpana Rogers, वेळोवेळी तो मार्गदर्शन करत आलेला आहे. he has been guiding us from time to त्याप्रमाणे time. चालत गेलो. We walked through it. माझी मंडळी चालत गेली. My fellowship माझ्यावर followed. असले काम करी आहे. My co-workers,
ते चालत गेले, They ते followed. विश्वासात चालत गेले. They walked in faith. अडचणी आल्या, There were troubles. संकट आले, There were अनेक problems. प्रश्न आले, समस्या आल्या, There were many questions and अनेक problems. वेळा आजारी पडले, Many fell ill several तरी आम्ही times. कार्य करत गेलो. Still we kept walking. देवाने आम्हाला सफल केलं, God made us successful. देवाने आम्हाला आशीष दिले. God blessed us. अनेक कुटुंबाचा बचाव झाला, Many families were saved. अनेक घर नाशीतून वाचली. Many houses were saved from आज destruction. घराघरात चांगली परिस्थिती आहे, Today from house to house there is good घराघरात condition. साक्ष आहे, There is testimony in every house. घराघरातून देवाचं कार्य लोक पाहत आहे. From house to house people are watching God's देवाचा work. उद्देश तोच आहे. That is God's purpose. आम्ही बदललो, We changed इतरांनाही बदललं पाहिजे. and we should change the others. आम्ही सुटलो, We are free. इतरांना आम्ही सोडवलं पाहिजे. We should free the मला others. चांगले दिवस पाहायला भेटले, I saw good days. इतरांना चांगले दिवस कसे भेटले यासाठी खटपट केली पाहिजे. We should struggle so that others can see good days. यासाठी रात्रंदिवस मंडळी कार्यरत आहे. The fellowship is working for this day and night. रात्रंदिवस ते काम करत आहे. Day and night they are working. अनेकांना अजून आम्ही शोधत आहोत. We are searching for many. अनेक जे हरवले लोक आहे, There are many who are lost. अजून आम्ही त्यांना शोधत आहोत. We are still searching for अजून them. आम्ही स्वार्थ सांगत We आहोत. are still preaching. त्यांना देवाकडे घेऊन येत आहोत. We are bringing them to God. देवाचं शिक्षण देत आहोत. We are teaching them about God. त्यांचं उदाहरण असण्याचा प्रयत्न करत आहोत. We are trying hard so they can be saved. एक एक व्यक्ती देवाला महत्वाचा आहे. Every person is important to God. संख्येवर देव राहत नाही, God does not live in numbers. सद्गुणामध्ये देव राहतो. God lives in virtue. आम्ही चर्चमध्ये जातो, We go to church. आम्ही मंडळीत राहतो. We live in the fellowship. व मंडळीमध्ये, And in the fellowship, चर्चमध्ये in the church, सर्व लोक सारखे नसतात. not all people are the same. सर्व लोक विश्वासू नसतात. Not all people are faithful. सर्व लोक ख्रिस्ती नसतात. Not all people are Christians. ख्रिस्ती म्हणजे Christians means ख्रिस्ताला स्वीकारणारे लोक, people who accept Christ, ख्रिस्ताला परिधान करणारे लोक, people who endow Christ, ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली चालणारे लोक, people who walk under the guidance of हे Christ. ख्रिस्ती लोक आहे. These are Christians. मंडळी म्हणजे Fellowship means एक विश्वासाला ग्रुप आहे, a faithful group, एक विश्वासाचा समुदाय असतो. community of faithful people. बायबल सांगतो, Bible says, अंतुकियात पहिली मंडळी तयार झाली. in the end, the first fellowship was formed. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला. The Holy Spirit came on the day of Pentecost. पवित्र आत्म्याने प्रेषित लोकांना दानांनी भरलं. The Holy Spirit filled the apostles with gifts. त्यांना देवाच्या कार्याची त्यांनी सुरुवात केली. They started God's work. देव त्यांना मार्गदर्शन करत गेला. God guided them. ते स्वार्थ सांगत गेले, They kept preaching. ते साक्ष सांगत गेले, They gave testimony. लोकांना शिकवत गेले. They taught people. अनेक लोकांचा उद्धार झाला. Many people were saved. त्यावेळेस देवाने पहिली मंडळी तयार केली. At that time, God created the first fellowship. अंतुकियात पहिले देवाने मंडळी तयार In the केली. end, God created the first fellowship. मंडळीत येणाऱ्या प्रत्येक लोकांसंबंधी About everyone who comes to the fellowship, देवाने एक अट ठेवली. God laid down a condition. प्रेषित 2:47 म्हणावणे, Like Acts 2:47. तारण प्राप्त झालेल्या लोकांची देव मंडळीत भर करत गेला. And every day the Lord added to them those who were saved. देवाने जी मंडळी तयार केली, The fellowship that God created, त्या सर्व लोक विश्वासधारी होते. all the people were faithful. सर्व लोक तारलेले होते. All the people received salvation. सर्व लोक देवाचा अनुभव घेत होते. All the people were experiencing सर्व God. लोक उत्साही होते. All the people were सर्व लोक enthusiastic. आनंदित होते, They were happy कारण देवाने त्यांना जीवन दिलं होतं. because God gave them life. मंडळीमध्ये हेच पाहिजे. This is what we need in the fellowship. मंडळीमध्ये किती लोक विश्वासणार आहे, How many people are faithful in the किती fellowship? लोकांचं तारण झालेलं आहे, How many have received किती salvation? लोक तारणापासून वंचित आहे, How many are deprived from God's salvation? हे लक्षात ठेवा. Keep this in mind. आम्ही चर्चला जातो, We go to church. बायबल वाचतो, प्रार्थना We read the करतो, Bible. We pray. उपास धरतो, We fast. दान धर्म करतो, We give हे offerings. सर्व गोष्टी करतो. We do याने आम्ही everything. ख्रिस्ती होत नाही. This does not make us हे चांगल्या Christians. गोष्टी आहे, These are good हे things. देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहे, These are things that पण God याने loves. आमचं तारण होत नाही. But this doesn't save आम्हाला us. येशूचा स्वीकार केला We पाहिजे. must accept Lord Jesus. आम्हाला देवाकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे. We must go to God and pray. आम्हाला पश्चाताप करा पाहिजे. We must आम्हाला repent. तारण साधलं We पाहिजे, must get salvation. तर ते लोक ख्रिस्ती होतात. Then those people become ते लोक Christians. देवाच्या मंडळीत सामील होतात. Those people join God's येशू fellowship. ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, भूते तुम्हाला वशतेचा आनंद मानू नका. don't rejoice for you free from Satan. सैतान, भूते Satan, तुम्हाला वशतेचा आनंद मानू नका. don't rejoice for you free from them.
देवाने स्वर्गात तुमची नोंदणी केली याचा आनंद करा. but rejoice as God has registered you in heaven. देव आमची जुनी पुस्तकात नोंदणी करतो. God registers us in the book of heaven. देवाकडे रजिस्टर आहे. God has a register. तारण प्राप्त झालेल्या लोकांची स्वर्गात तो नोंदणी करतो. People receiving salvation are registered in the जगात heaven. अनेक मंडळात आहे. There are many fellowships in the world. अनेकांच्या रजिस्टरमध्ये नोंदणी आहे. Many are registered in their register. अनेक लोक चर्चला दरवेळी जातात. On Sundays, many people go to church. सर्व गोष्टी करतात. They do everything. पण आमचं तारण झालं की But नाही did we receive salvation or no? याची खात्री झाली पाहिजे. This must be ensured. तारणापासून सर्व गोष्टीचा प्रारंभ होतो. It all starts with salvation. जीवनाची सुरुवात होते. Life begins. देवाच्या कुटुंबात जन्म होतो. People are born in God's family. देवाच्या कुटुंबात वाढ होते. People grow in God's family. देवाचं नाव आम्हाला प्राप्त होतं. We get God's name. यासाठी देवाच्या कुटुंबात For this, in God's family, आमचा जन्म झाला पाहिजे. we मस्ट be born. देवाच्या कुटुंबात आमचा सहभाग पाहिजे. We should be a part of God's family. देवाचं नाव आम्हाला भेटतं. We receive God's name. देवाचं पुत्र म्हणून आम्हाला ओळखतात. They know us as the Son of देवाचं God. वारीस आम्ही होतो. We become God's देवाची heirs. आम्ही मुलं We होतो. become God's children. हे मंडळीत गेल्यामुळे सर्व गोष्टी प्राप्त होतात. We get everything when we go to fellowship. माझ्या मंडळीविषयी मी आनंदित आहे. I am happy about my fellowship. माझ्या मंडळीच्या लोकांविषयी मी आनंदित आहे. I am happy about the people of my fellowship. आम्ही मंडळी फार प्रेम करतो. We love our fellowship very much. मंडळी देवावर खूप प्रेम करते. The fellowship also loves God very much. देवाने मंडळी तयार केलेली आहे. God created the fellowship. देव जे काय करतो ते उत्तम आहे. Whatever God does is good. उत्पत्ती 1:31 मध्ये आम्ही पाहतो In Genesis 1:31 we see देव जे काय करतो whatever God does, ते उत्तम असतं. that is good. सत्य जीवन मंडळी The living fellowship of म्हणजे truth, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री that is Sanjay James Thakur ministry, देवाने निर्माण केली. is created by देवाने God. सर्व गोष्टी उत्तम केलेल्या आहे. God has made everything good. देवाने अनेक लोकांना मंडळी सामील केलेला God आहे. has added many people in the fellowship. हे सर्व लोक दुःखी होते, All these people were in pain. कष्टी होते, They were distressed. व्यसनात होते, They were in addiction. आजारात होते, They were sick. बंधनात They were in होते, bondages. कर्जबाजारी लोक होते, They were in debt. जीवाला त्रासलेले लोक होते, There were people who suffered. नशेमध्ये लोक People in होते, addiction. पापात लोक होते, There were people in भटकत sin. होते लोक. People wandering. अशा लोकांना आम्ही देवाकडे घेऊन आलो. He brought such people to अशा God. लोकांना देवाने प्रेम केलं, God loved such people. त्यांचा उद्धार केला, God saved त्यांच्या them. बाबतीत क्षमा केली, God forgave them त्यांनी मंडळीत त्यांना सामील केलं. and added them in the fellowship. असे सर्व लोकांना त्यांनी सामील केलं. He added all such people. सर्व लोक त्यांनी परिवर्तन करून टाकलं. He changed all people. सर्व लोकांच्या जीवनात त्यांनी बदल केला. He changed the lives of all people. त्यांना देवाने नवजीवन दिलं. God gave them new life. त्यांना देवाने सुधारून टाकलं. God improved them. देवाने त्यांना आशीष दिलं. God blessed them. सर्व लोक मिळून एकत्र येऊन देवाची उपासना करतात, All people worship God together. देवाचं गुणगान करतात, They praise God. देवाचं नावाचं महिमा They करतात. praise in the name of God. देवा तू आम्हाला कुठून कुठे आणलेला आहे. God, from where to where you brought us. आम्ही कुठे होतो, Where were we? पण तू आम्हाला चांगली स्थिती दाखवली. But you showed us good situation. आज चांगले दिवस तू आम्हाला दाखवलेले You आहे. showed us good आम्हाला days. तू सर्व आशीर्वाद दिलेला आहे. You gave us all blessings. मंडळीत सर्व लोक संपन्न आहे. All the people in the fellowship are सर्व prosperous. लोक आनंदित They आहे. all are in joy. सर्व लोक सुखी आहे. They all are happy. सर्व लोक सुरक्षित आहेत. They all are safe. कोणी कशाला घाबरत नाही. No one is afraid of कोणी anything. कशाची काळजी करत नाही. No one cares about anything. सर्व लोक देवाच्या वचनाप्रमाणे चालतात. All walk through God's word. मी योशुआ I, Joshua, देवाच्या मार्गदर्शनाने त्यांना चालवतो. I lead them according to God's guidance. माझं मत मी ठेवत I नाही. don't keep my opinion. माझे विचार माझं शहाणपण मी ठेवत I नाही. don't keep my thoughts and wisdom. देव जे बोलेल तेच मी करतो. I do what God says. 29 वर्ष देव बोलतो. It's been 29 years God speaks. देव बोलन ते मी करतो. I do what God says. मी माझ्या कामकऱ्याला सांगतो. I tell my co-workers. मी मंडळीला सांगतो. I tell fellowship. ही देवाची आज्ञा आहे. This is God's command. हे देवाचं मार्गदर्शन आहे. This is God's guidance. याप्रमाणे चाला. Walk through this. तुम्ही सुखी राहाल, You will be happy. सुरक्षित राहाल. You will be safe. ठीक आहे, देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. We praise in the name of God. काही गोष्टीमुळे In few things, थोडा वेळ घेतो आम्ही. we take some time.
तर देव आमच्यावर आहे. as God is with us, देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो We thank our God. की सत्य जीवन मंडळी The living fellowship of truth, सर्व लोक आनंदित आहे. all the people are happy, सर्व लोक एकमेकावर प्रेम करतात. all the people love each other. प्रेम कसं करावं How to love, देव त्यांना शिकवतो. God teaches them. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God. ठीक आहे, देवाची स्तुती असो. Praise be to God. पुन्हा करू आपण Once again, देवाच्या वचनातून पुढे जाऊया. let's move on from God's word. देव आम्हाला सहाय्य करतो. God guides us. अडथळे येतील Obstacles will come, पण देवाची योजना संकल्प याला कोणी प्रतिबंध करू शकत but नाही. no one can stop God's plan and देवाचा आम्ही determination. धन्यवाद करतो. So we thank our God. मी मंडळीविषयी सांगतो. I'll tell you about the fellowship. मंडळी म्हणजे देवाचं एक निवासस्थान आहे. The fellowship is a dwelling place for मंडळीत God. देव आम्हाला भेटतो. God meets us in the नवीन fellowship. नवीन लोक मंडळीत येतात. New people come in the fellowship. अनेक दुःखी कष्टी लोक त्रासलेले लोक मंडळीत येतात. Many miserable and distressed people come in the अनेक fellowship. Many people, भाराक्रांत लोक, burdened people, आजारी लोक, sick people, बंधनातील लोक, people in bondages, जीवाला त्रासलेले लोक people who suffer. मंडळीत येण्याचा ते प्रयत्न करतात. They try to come in the fellowship. मंडळीत आल्यानंतर After coming in the त्यांना एक fellowship, आपलेसेपणा, they get an affection, आपुलकी, caring, प्रेम, love, सांत्वन, comfort, योग्य मार्गदर्शन proper guidance. अशा गोष्टी भेटल्या पाहिजे. They should get such things. देव अशी मंडळी तयार करतो. God creates such a fellowship, मंडळीला प्रीतीने भरून टाकतो. fills the fellowship with love. प्रेम हे सर्वांग सुंदर आहे. Love is the most beautiful. जिथं प्रेम आहे Where there is तिथं देव love, आहे. there is तिथं God. मंडळी आहे. There is fellowship. तिथं मंडळीची वाढ आहे. There is fellowship's तिथं growth. प्रेम नाही, Where there is no love, तिथं काहीच नाही. then there's देव nothing. प्रेम आहे. God is love. प्रेम कसं करावं How to love, हे देव आम्हाला शिकवतो. this God teaches देवाने us. आमच्यावर तुमच्यावर प्रेम केलं. God loved you and me. आम्हाला पापातून त्याने मुक्त केलं. He freed us from sins आम्हाला चांगले दिवस दाखवले. and showed us good त्याने आम्हाला days. शिक्षण दिलेलं आहे. He has taught us. मी तुमच्यावर प्रेम केलं. I loved you. तुम्ही बी सर्व प्रेम करा. You too love everyone. सर्व लोकांवर प्रेम करा. Love everyone. सर्व धर्मावर प्रेम करा. Love every religion. सर्वांना स्वार्थ सांगा. Preach the good news to सर्वांना all. वाचवण्याचा प्रयत्न करा. Try to save everyone. सर्वांना मदत करा. Help everyone. सर्वांना सहाय्य करा. Help everyone. पक्षपात करू नका. Don't discriminate. गरीब आहे, श्रीमंत आहे, Be it poor or rich. पापी धार्मिक आहे, Be it sinner or religious. कोणी कसा असो, No matter what. प्रत्येकाला मदत करा. Help everyone. प्रत्येकाची काळजी घ्या. Take care of प्रत्येकावर everyone. प्रेम करा. Love everyone. हे देव आम्हाला शिकवत गेलेलं आहे. This is what God has हे been देवाने teaching आम्हाला us. शिक्षण दिलेलं आहे. This is what God has taught us. मंडळीला त्यांनी शिक्षण दिलेलं He आहे. has taught the fellowship. मंडळीमध्ये एक आपलेसेपणा पाहिजे, There should be sense of belonging in the आपुलकी fellowship. पाहिजे, There should be affection. आपलेसेपणा There पाहिजे, should be caring. एक विसावा असतो. There is a rest. मंडळीत एकमेकाला भेटून आम्हाला एक प्रकारचं सांत्वन भेटतं. We find comfort in meeting each other. भयभीत लोकांना धैर्य येतं. Frightened people get courage. रडणाऱ्या लोकांचे अश्रू पुसून जातात. The tears of those who cry are जे wiped away. अविश्वासी त्यांच्यामध्ये विश्वास वाढतो. Faith grows in those who have disbelief. निराश लोकांमध्ये आशा येते. There is hope in despair people. ही एक सहभागिता असते. This is a ते participation. मंडळीत देव लोकांना देव समजतो. People in the fellowship understands God. मंडळीच्या लोकांकडून देव God is समजतो. understood from the people in the fellowship. मंडळीच्या संभाषणातून देव समजतो. God is understood from the fellowship's conversation. मंडळीचे भाषण वर्तनाचे लोक ओळखतात. People recognize the language and behavior of the fellowship. देव समजतो We आम्हाला. understand God. देवाचं प्रेम समजतं We आम्हाला. understand God's love. सत्य जीवन मंडळी, The living fellowship of देवाने truth. प्रेम तयार केलं. God created love. प्रेमाने मंडळी तयार God केली. created the fellowship with love. लोकांना प्रेम कसं करत देवाने शिकवलेलं आहे. God taught people how to love. आज मंडळी रात्रंदिवस काम करत आहे. So today the fellowship is working day and आज night. 29 वर्ष देवाचं कार्य चालू Today आहे. it's been 29 years God's work काही is लोक ongoing. 29 वर्ष आज काम करत आहेत. Some people are working for 29 years today. ते देवावर प्रेम करतात. They love God. देवाच्या वचनावर प्रेम करतात. They love God's word. ते लोकांवर प्रेम करतात. They love people. नाशाच्या शिवाय कोणाचा नाश होणे त्याची इच्छा आहे. Damages without destruction is not his wish. देवाने आम्हाला वाचवलं. God saved us.
ह्याला बी वाचवलं पाहिजे. He should also be saved. यासाठी ते खटपट करतात, For this they struggle. उपास प्रार्थना They करतात. fast and they pray. आज बी काम चालू आहे. Even today the work is काही ongoing. लोक वृद्ध झालेले आहे, Some people have become aged. वृद्ध झालेले आहे, They are पण आज old. बी त्यांच्याकडे विश्वास आहे, But even today they have faith in आज them. बी त्यांच्याकडे उत्साह आहे, They have enthusiasm. आज बी देवाच्या कामाशी ते आनंदित आहे. They are happy about God's work even काही today. लोक आजारी बी आहे, Some are sick. काही लोक दुर्बळ बी आहे, Some are weak. तरी पण आज बी ते काम करत आहे. Still they are working today. आज बी ते आपला वेळ देवासाठी देत आहे. Even today they give their time to God. आपले कुटुंब सांभाळून ते लोक देवाच्या कार्याचा ते विस्तार करत आहे. They are expanding God's work by taking care of their family. का असं आहे? Why is this? असं काय? Why is this so? यशाया 40:28 मध्ये आम्ही In पाहतो, Isaiah 40:28 we see तरुण थकतात, youth may faint, भर ज्वाने ते ठेचा खातात. they stumble and fall, देवावर विश्वास ठेवणारे लोक but those who trust in Lord नवीन शक्ती संपादन करतील, will renew their strength, नवीन सामर्थ्य प्राप्त होईल. will gain new strength. रोज दर प्रतिवर्षी नवीन सामर्थ्य प्राप्त होतं. Every day new strength is gained. ते लोक थकत भागत नाही, Those people don't get tired. ते धावतील, They will run. ते They चालतील. will walk. बायबल सांगतो Bible says यशाया 40:28 मध्ये, in Isaiah 40:28, विश्वासू लोक कधी थकत नाही, कधी भागत नाही, those who trust in God, they don't get tired, they don't कारण देव fall, आमचं कधी थकत नाही आणि भागत नाही. because our God never gets tired or falls. ते देवावर विश्वास Who ठेवतात. believes in God, देव वृद्ध आहे, those who are old, तरी पण ते थकत भागत नाही. still they don't get tired or देवाचं fall. सामर्थ्य काम करतं. God's strength works. आज बी ते काम करत आहे. They are still working today. हे देवाविषयी प्रेम, This is love for God, अनेक लोकांविषयी प्रेम. love for many people. आज बी लोक खटपट करत आहे, Even today people struggle. आज बी लोक कार्य करत आहे. Even today people Fukad. work for free. देवाने सांगितलं God said प्रगट 21:6 मध्ये, in Revelation 21:6, मी जीवनी झराचं पाणी फुकट देईन. I will give the water free from the spring of life. ते 29 वर्ष देवाचं कार्य फुकट चाललं आहे. For 29 years God's work has been free. देव मला फुकट स्वार सांग, God said preach the gospel for मी free. फुकट दिलं, I gave it for free. तुम्ही फुकट द्या. You also give for आम्ही free. ते कार्य करत आहे. And we are doing it. काही गट आहे, There are some groups. काही वर्ग आहे माझ्यामध्ये, There are some class in me. मंडळीमध्ये In the fellowship, पवित्र आत्म्याने the Holy काही Spirit गट तयार केलेले आहे. has formed some पहिली groups. फळी, दुसरी फळी, तिसरी फळी, First group, second group, and the असे third कामकरी group. गट त्यांनी तयार केलेले आहे. He has created such आज co-workers. groups. 50-60 कामकरी देवाचं काम करत आहे. Today 50 or 60 co-workers are doing God's work. सुरुवातीला 10 कामकरी काम करत होते, Initially there were only 10 workers, आज 50-60 कामकरी काम करत आहे. but today 50 to सर्व 60 ठिकाणी are देव फैलाव working. करत आहे. They are spreading message all over the देव place. कार्य करत आहे. God is तो working. पहिला गट आहे, The first group, ती पहिली फळी आहे, that is our first group. ती वडील वर्ग आहे. Those are elderly people. ते स्वार्थाचं काम They करतात. preach the good news. आज 30 वर्ष ते देवाचं काम करत आहे. Today it's been 30 years ते they are थकत नाही, working. भागत They नाही, don't fall, they don't get रोज tired. देवाची शक्ती संपादन करून कार्य करत आहे. They work by acquiring God's power every day. दुसरी फळी आहे, The second group, तरुण वर्ग आहे. they are तो youngsters. आत मंडळीच्या आतमध्ये तो काम करत आहे. They work inside the fellowship. आतल्या लोकांची तो काळजी घेत आहे. They take care of the people. आतल्या लोकांची तो उपासनाची काळजी घेत आहे. They take care of the people for the worship. उपासना कशी व्यवस्थित होईल, How the worship should be organized. लोकांना उपासना कशी व्यवस्थित करता येईल, How to organize proper worship for the people. सर्व गोष्टीची ते व्यवस्था करतात. They make an सर्व arrangement गोष्टीची for ते काळजी everything. घेतात. They take care of सर्व everything. गोष्टी ते आतील पाहतात. They see everything from ते बी 30 inside. वर्ष काम करत आहे. Even they are working for 30 आज years. तिसरी फळी आहे. This is the third group. आज तिसरी फळी म्हणजे Today the third group means देवाने मला सोशल मीडियावर आणलंय. God brought me on social media. हे कोरोना व्याधीच्या काळात During this pandemic, देवाने मला हाक मारली, God called me. यहोशुवा Joshua, वेळ Joshua, आली, समय आलेली आहे. the time has come चल तू आता सोशल मीडियावर जा. for you to go on social media. 29 वर्षानंतर त्यांनी मला सोशल मीडियावर आणलं. After 29 years, He brought me to social 29 media. वर्षात मला देवाने कार्याची सुरुवात करायला At लावली. the age of 29, God made me to start the work. 29 वर्ष मी काम केलं. For 29 years, I worked. 29 वर्षानंतर तो मला सोशल मीडियावर ये. After 29 years, He said, come on social media. देवाने मला आणलं, God brought me. मी नाही आलो. I did not देव come. म्हणला गावातून, शहरातून, राज्यातून, देशात तुला आणणार आता. God said, from villages to cities to states and countries, I will bring you. देवाने मंडळीची
वाढ सुरुवात केली. God started the fellowship's growth. तिसरी फळी The third group, देवाने तर अजून तरुण लोक तयार केले. even more young people God made. तरुण हा पाटे दिवसासारखा असतो. Youngsters are like morning. बायबल सांगतो, Bible says, उपदेशक म्हणतो, Ecclesiastes says, तो आपल्या तारुण्यात देवाची आठवण कर. remember God in your youth. हे तरुणांनी These youngsters, हे आपलं जीवन त्यांनी समर्पित केलेलं देवाला. they have dedicated their lives to God. ते जगामध्ये समर्पित झाले नाही, They are not dedicated to the world, ते देवाला समर्पित त्यांनी आपलं जीवन केलेलं आहे. but they are dedicated आज to God. देवाचं काम ते स्वयंस्फूर्तीने करत आहे. Today, voluntarily, they do God's work. सोशल मीडियावर सर्व गोष्टीची ते कार्य करत आहे. On social media, everywhere they are working. एक फळी, दुसरी फळी, तिसरी फळी असे देवाने विभाग करून टाकलेले आहे. The first group, second group, third group. This is how God has divided. सर्व कामकरी आपलं कामाचं तथ्य आहे. Every worker is true in their work. सर्व उत्साहाने काम करत आहे. Everyone works with सर्वजण देवाला enthusiasm. वेळ देत आहे. Everyone gives time to God. कसे मंडळीतील लोकांना वाचवता येईल, How to save people of fellowship? मंडळीत कशी वाढ How होईल, will the fellowship grow? रात्रंदिवस ते काम करत आहे. Day and night they work. हे सर्व गोष्टीची व्यवस्था, The arrangement of all हे things, सर्व गोष्टीचे नियोजन planning of all this, मी नाही केलं. I did not do मी केलं this. असतं तर फेल गेलं असतं. I would have done it, it would have failed. सर्व गोष्टी नष्ट झाल्या असत्या. Everything would have been हे destroyed. देवाने केलं, God did this, मग हे कोणाला नष्ट करता आलं नाही. so no one could destroy it. हे सर्व लोक देवाने आश्वस्त God केले. has blessed all these people. देव यश देत गेला. God gave success. देव सफलता देत गेला. God continued to give आज success. आम्ही यशस्वी आहोत. Today we are successful. आज विजयी आहोत. Today we are victorious. आज मंडळीचे लोक आनंदित आहे. People of fellowship are happy अनेक today. लोक सुखी आहेत, Many people are happy. समृद्ध आहे. They are prosperous. सर्व लोक एकत्र येतात. Everyone come सर्व together. लोक देवाची उपासना करतात. Everyone worship सर्व God. लोक देवाचा महिमा करतात. Everyone praises God. बायबल सांगतो, The Bible says इब्री 10:25 मध्ये, in Hebrews 10:25, बंधूंचे एकत्र मिळून तुम्ही सोडू नका. not staying away from our worship meetings. सर्व लोक एकत्र येतात, All come together. देवाची उपासना They करतात, worship God. देवाकडे प्रार्थना करतात, They pray to God. देवाची स्तुती करतात, They glorify God. देवाचं गुणगान करतात, They praise God. देवाला मध्यस्थ करतात. They intercede God. सर्व ठिकाणी स्वार्थ सांग. And they preach everywhere. अशी देवाने मंडळी तयार केली. God made such a fellowship. म्हणून मी देवाचा फार आभार मानतो So I thank our God की देवाने या अशा गोष्टी मला दाखवल्या. that God showed all these things या to me. गोष्टीचा मी अनुभव घेतो. We experience this. आज 2000 लोक मंडळीत अनुभव घेतात. Today 2000 people स्तोत्र experience. 34:8 प्रमाणे Like Psalm 34:8. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्या. Taste and see that the Lord is good. देव अनुभव देतो. God gives या experience. सर्व लोकांना देवाने अनुभव दिलं. God gave all these people experience. देवाने सर्वांचा उद्धार करून टाकला. God saved everyone. सर्व आश्वस्त केलं. God blessed सर्वांना everyone. पवित्र आत्म्याचे वेगवेगळे दान दिलेले आहे. All are given different gifts of the Holy वेगवेगळ्या Spirit. दानाने लोकांना देवाने भरून टाकलेलं आहे. People are filled with different gifts. सर्व आशीर्वाद देवाने दिलेला आहे. God gave all the blessings. घराघरात अन्नाची रेलचेल आहे. From house to house there is more लोक than enough उद्योगात food. समृद्ध आहे. There is prosperity in the business. शिक्षणात लोकांची मुलांची उन्नती आहे. There is progress in children's education. सर्व सफल आहे. All is successful. सर्व आश्वस्त आहे. All is blessed देवाच्या उपस्थितीमुळे. because of God's presence. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. So I thank our God. मी म्हणतो, Even I say, मी आणि माझं घराणं देवाची सेवा करणार. I and my family will serve मी God. अनुभव घेतला. I माझ्या experienced. लोकांनी अनुभव घेतला. My people तुम्ही experienced. बी अनुभव घ्या. You too experience. या Come. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur Ministry. सत्यजीवन मंडळी The Living Fellowship of Truth. म्हणजे एकच आहे. They both are याला one. भेट द्या. Visit the fellowship. मंडळीत काय आहे ते पहा. See what is inside मंडळीत the कार्य fellowship. काय चाललं ते पहा. That means look at the work what's going on. मंडळीच्या लोकांना तुम्ही भेटा. Meet the people of fellowship. त्यांचा तुम्ही अनुभव घ्या. Experience those people. त्यांची साक्ष तुम्ही ऐका. Listen to their ते testimony. लोक दाखवते आम्ही कोण होतो आणि कसं झालो. They will show you how they were and how they became. सर्व लोक उत्साही आहे. Everyone is सर्व excited. लोक आनंदित आहे. Everyone is happy. सर्व लोक शांतीने All राहतात. the people live in सर्व लोक peace. देवाचा गौरव करतात. Everyone glorifies God. तुम्ही बी अनुभव घ्या. Even you तुमचे experience. प्रश्न, तुमची समस्या, तुमची अडचण जे काय तुम्ही सोशल मीडियाद्वारे या जे दिलेल्या नंबरवर आम्हाला भेट द्या. Whatever your questions or problems be, please contact us on the numbers given on screen.
फोनद्वारे संपर्क करा. Contact us through your phones. तुमचे प्रश्न मला सांगा. Tell me your questions. जे काय तुमचे प्रॉब्लेम सांगा. Tell us what your problem is. देवाच्या वतीने मी तुम्हाला मार्गदर्शन देईन. I will guide you through God. देव तुमचे मनोदय पूर्ण करण. God will fulfill all your देव wishes. चांगले दिवस आणेल. God will bring good days. वाईट दिवस निघून जातील. The bad days will go. आशु देव थांबवेल. God will stop the tears. निराशातून देव आशा आणेल. God will bring hope out of despair. भयातून ते हिंमत तयार करेल. From fear he will build courage. विश्वासात वाढ करेल. Will grow in faith. ज्या मार्गाने गेल पाहिजे The way they should go. तो मार्ग देव तुम्हाला दाखवेल. God will show you that way. देवाकडे जाण्याचा मार्ग. The way to God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. भेट द्या. Visit it. अनुभव घ्या. Take देव कार्य experience. करतो. And God works. हेच वचन तुम्ही पुढच्या बुधवारी I will come next Wednesday with same म्हणजे God's देव कसं word. काम करतो. How God works in the fellowship. देव कसं लोक तयार करतो. How God creates people. देव कसं दान देतो. How God gives gifts. अनेक दानांनी देव कसं लोकांना भरतो. How God fills people with many gifts. बायबल सांगतो तरुणांना तरुणी दानांनी भरेल. Bible says, I will fill the youngsters with many gifts. दास दासून देवाचा आत्म्याचा वर्षाव करेल. How will rain down the Spirit of God. वृद्धांना स्वप्न Old पडतील. people will have dreams. तरुणाला दृष्टांत होतील. Youngsters will have visions. देव आपलं कार्य करेल. God will do His work. देव कसं काम करत How आहे. God works. देवाच्या घरात कशी अन्नाची रेलचेल How आहे. there is more than enough food in God's house. कसा चांगला चारा आहे. How good the food is. चांगला चारा चांगलं पेय Good food and water देवाच्या मंदिरात असतं. is in God's temple. देवाच्या मंडळीत असतं. Is in God's हे fellowship. पुढच्या बुधवारी मी सांगेन. I will tell you about सर्व this next. गोष्टीचा उलगडा करेन. I will reveal all things. देव कसं काम करतो. How God works. देव कशी मंडळीची स्थापना मंडळीत कसं काम How God करतो. establishes and works in the हे fellowship. सर्व गोष्टीचा उलगडा. Explanation of हे all सर्व गोष्टी this. प्रगट All about this. पुढच्या बुधवारी मी I करेन. will do it next मी Wednesday. आणि माझी मंडळी I and my fellowship. कशी आहे. How is it? कसं देव कार्य वाढत आहे. How God is expanding His work. तुम्ही मी अनुभव घ्या. Even you भेट experience. द्या. Visit once. देव कार्य करेन. And God will work. पुढच्या बुधवारी पुन्हा भेटू. Next Wednesday we'll meet पण आता again. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करूया. But now we'll pray for देव everyone. आमची प्रार्थना ऐक. God listens to our prayer. देव आमच्यावर आहे God is with us. म्हणून मी बोलतो. So I speak. देव बोलतो ते ऐकतो. I hear what God says. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू. Today we'll pray for everyone. नवीन लोकांसाठी प्रार्थना करू. We'll pray for new people. अनेक लोक घराघरात उपस्थित आहे. Many people are present at their houses. अनेकांच्या आशा आहे. There are hopes of many. मनोदय आहे. There are wishes. अनेक प्रश्न समस्या आहे. Many questions and अनेक problems. आजारी आहे. Many are sick. करोना व्याधीत आहे. Many are in COVID-19. अनेक लोक व्यसनात आहे. Many are in addiction. बंधनात आहे. Many are in bondage. कर्जात आहे. Many are in debts. अनेकांना संतती नाही आहे. Many don't have child. ते दुःखी आहे. They are upset. घराघरात भांडणं तंटा आहे. There are quarrels and fights from house to घराघरात house. दारिद्र्य आहे. There is poverty. घाबरू नका. Don't fear. कशाची काळजी करू नका. Don't worry about देव anything. आहे. There is God. अशा ठिकाणी जा. Go to such a अशा place. मंडळीला भेट द्या. Visit such a fellowship ज्या ठिकाणी देव राहतो. where God lives, ज्या ठिकाणी तुम्हाला आसरा भेटेल. where you meet your shelter, जिथे तुम्हाला प्रेम भेटेल. where you will get love, जिथे तुम्हाला योग्य शिक्षण भेटेल. you will get proper ज्या education, ठिकाणी तुमचं तारण मिळेल. where you will be blessed, परिवर्तन मिळेल. you will be changed, आशीर्वाद प्राप्त होतील. you will be पवित्र आत्मा blessed, प्राप्त होईल. सर्व बदलेल. everything will अशा change. मंडळीला भेट द्या. Visit such अशा a सेवकाला fellowship, अशा सेवकाला भेट द्या. visit such a servant. याचकाची परिस्थिती मंडळीची परिस्थिती असते. The condition of the priest is the condition of the सेवक fellowship. तसं मंडळी तयार करतो. Through servant, God builds the fellowship. हे देव करतो. God does this. म्हणून आम्ही देवाचं गुणगान करतो. So we praise चला our आपण God. प्रार्थना करू. Let us pray. युद्धाची तयारी चाललेली आहे. Preparations for war are underway. देशात अनेक जण युद्धाची तयारी करत आहे. Many in the country are preparing for war. चीन त्यात जास्त आक्रमक आहे. China is more aggressive in that. चीनचे जे मनोदय आहे, The wishes of China, लढाई संबंधी योजना आहे. plan to fight. देव त्याला प्रतिबंध करो. God should stop this. देवच ते सर्व गोष्टी थांबू शकतो. Only God can stop कारण देव this शांती आणतो. because God brings peace. देवच तुफानाला वादळाला शांत करतो. God calms the storm. देशात लढाईची तयारी आहे. The country preparing for war. देवच त्याला अटकावू आणू शकतो. Only God can stop पण आम्हाला this. त्यासाठी प्रार्थना करायला लागेल. But we have to pray for it. करोना व्याधीसाठी प्रार्थना करायला लागेल. We have to pray for the corona विशेष disease. करून आमची महत्वाची प्रार्थना आहे Especially our important की prayer देवाने is आता प्रार्थना उघडावं. that God should open all the worship places. ती वेळ आली. That time has तो come. समय आलेला आहे.
The moment देव has काम come. करणार. So God will work. सर्व प्रार्थना उघडतील. All worship places will be open. सर्वांचीच प्रार्थना उघडल. All worship places will be सर्वांना open. मंदिरात जाता येईल. Everyone can go to the आनंद temple. उत्साह करता येईल. There can be joy and देव excitement. असं करेल God will do असं this. देव बोलला. This is what God म्हणून मी said. बोलतो. So I say, चला आपण प्रार्थना करूया. let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनदयापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. पुन्हा एक तुझं आम्ही गुणगान करतो, Once again, we praise you. तुझं कौतुक करतो, We appreciate you. तुझ्या नावाचा महिमा करतो. We praise you in your तू name. महान आहे, You are great. तू अद्भुत देव आहे. You are a तू wonderful आपलं God. गौरव Your glory, कोणाच देत नाही. you don't give it to म्हणून धन्यवाद anyone. देतो परमेश्वर. So we आज thank तुझ्या you, Lord. वचनातून परमेश्वर Today from your word, Lord, यहोशा म्हणतो, Joshua says, मी माझं घराणं देवाची सेवा करणार. I and my family will serve God. कारण यहोशा तुला ओळखत होता, Because Joshua knew you, देवाची मंडळी तुला ओळखत होती, God's fellowship knew you, म्हणजे यहोशाची मंडळी तुला ओळखत होती. Joshua's fellowship knew you, तू त्यांना विजय दिला, you gave them victory, तू त्यांना आश्वस्त केलं, you blessed them, तू त्यांना संपन्न you केलं. made them prosperous. त्यामुळे ते तुझीच ते उपासना करत होते, So they were worshipping only you, कारण तू Lord, त्यांचा उद्धार केला होता. because you saved them, त्यांना तू अद्भुत चमत्कार दाखवले होते, because you had showed them wonderful miracles in तुझं life. सामर्थ्य त्यांना तू दाखवलं You होतं, showed them your strength. तू किती महान आहे त्यांना तू प्रकट केलं होतं. You showed them how great you are. तू काल आज येऊन सारखा देव आहे. You are the same God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur Ministry, सत्य जीवन मंडळी, the Living Fellowship of Truth. ह्यात मी तू अद्भुत काम करत आहे. You are doing a wonderful work ह्यात in मी तू this. महान चमत्कार केलेला आहे. You have done great miracles in this. 2000 लोकांचा तू उद्धार केलेला आहे. You saved 2000 लोक people. 2000चं जीवन तू बदलून टाकलेलं आहे. You changed life of 2000 people. अनेकांची कुटुंब तू बांधलेली आहे. You built families of many. तू दुःखांत सांत्वन केलेलं आहे. You comforted the grief. तू व्यसनातून लोक बाहेर काढले, You got people out of आजारातून addiction. लोक तू बाहेर काढले, You healed people from their disease. सैताने बंधनातून लोक बाहेर काढले, You freed people from satanic bondages. कर्जबारी लोकांना तू आशा देऊन चांगले दिवस दाखवले, People with debts, you blessed them and showed them good days. निराशातून लोकांना तू आशा दिली, You gave hope to people out of despair. शापातून लोक तू आश्वासित केले, You blessed people from curse. तू समय बदलला, You changed the time. तू दिवस बदलले, You changed the days. लोकांचे जीवन बदलून टाकलं तू. You changed the म्हणून lives मी of तुझा people. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, O तुझं Lord, गुणगान करतो and परमेश्वर. praise you, तुझ्या God. नावाचं महिमा करतो and praise you in your खरोखर name. तू महान देव आहे परमेश्वर. You are a great God. खरंच खरंच अद्भुत देव आहे. You are a wonderful आज God. 30 वर्ष आम्ही तुला ओळखतो परमेश्वर. It's been 30 years we know you, God. तू अनेक चमत्कार करते You are परमेश्वर. doing many miracles. अनेक अद्भुत गोष्टी करते परमेश्वर. You are doing many wonderful मरणातून लोकांना things. तू जीवन देते परमेश्वर. You give life to dead people, Lord. माझ्या कुटुंबात तू कार्य केलं परमेश्वर. You also worked in my माझ्या family, मुलीला तू Lord. मरणातून उठवलं परमेश्वर. You saved my daughter from death, असे Lord. अनेक अद्भुत तू काम करतो परमेश्वर. You do so many wonderful things, मी Lord. माझी मंडळी So I and my नेहमी fellowship तुझं गुणगानच करणार परमेश्वर. will always praise you, तुझं Lord. कौतुकच करणार परमेश्वर. Will always glorify तुझी you. स्तुतीच करणार परमेश्वर. Will always praise कारण you. तू स्तुतीच पात्र सन्मानास योग्य तूच देव आहे. Because you are the God who deserves respect and praise. तू सारखा देवच नाही, There is no God like you. कोणीच नाही परमेश्वर. No one, म्हणून मी Lord. धन्यवाद करतो परमेश्वर. So I thank you, आज Lord. अनेकांसाठी मी तुझकडे येते परमेश्वर. Today for many I come आज to you, अनेक Lord. जण प्रार्थनेमध्ये उपस्थित आहे परमेश्वर. Today many people are present for the हे worship, सर्वांना Lord. परमेश्वर मी तुझकडे आणतो I परमेश्वर. bring them all before you, तू Lord. सर्वांना ओळखतो परमेश्वर. You know everyone, प्रत्येकाचा Lord. प्रश्न माहिती आहे तुला You परमेश्वर. know everyone's question. ते प्रत्येकाला उत्तर देणार तूच दे परमेश्वर. You are the one who will answer म्हणजे आजारी ते everyone, प्रभू Lord. येशू त्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. So for those who are sick, you heal them in your name, Lord. करोना व्याधीतून लोकांना मुक्त कर परमेश्वर. You free people from the सर्व corona आजारातून disease. लोकांना मुक्त कर परमेश्वर. You free people from every जे disease, समस्या Lord. प्रश्न मी त्यांचे समस्या प्रश्न सोडव परमेश्वर. Those who have questions, you solve their questions and problems, जे Lord. भयभीत आहे त्यांना तू हिंमत दे Give परमेश्वर. courage for those who are scared. ज्यांची काही चिंता त्यांची काही चिंता तू सोडव परमेश्वर. Take care of those who are worried, Lord. लोकांचा विश्वास तू वाढव परमेश्वर. You increase faith in the people, व्यसनातून Lord. लोक बाहेर काढ परमेश्वर. Get people out of addiction. सैतानी बंधनातून लोक तोड परमेश्वर. You break all the satanic bondages. प्रवेशच्या नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. You free them in the name of Lord Jesus. मुक्त कर You परमेश्वर. free them, Lord. मुक्त कर परमेश्वर. You free them, लोकांना Lord. सोडणार तू दे परमेश्वर. You are the Lord who will free them. प्रत्येकाचे प्रश्न समस्या सोडव Solve परमेश्वर. questions and problems of everyone, कौटुंबिक Lord. प्रश्न सोडव परमेश्वर. Solve questions of the families. संततीचे प्रश्न सोडव परमेश्वर. Solve questions of the offspring.
अनेकांचे कामाचे प्रश्न परमेश्वर. Many have questions about their work, Lord. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या कामाची परिस्थिती बिघडली परमेश्वर. Because of lockdown, the situation of work has become परमेश्वर worse. लोकांची तू काळजी घे परमेश्वर. Lord Jesus, you take care of them, Lord. योग्य असं त्यांना काम दे परमेश्वर. You give them the right job. घराघरात उपजीविका तू चालू ठेव परमेश्वर. Continue your livelihood in every house, Lord. लोकांचे कामासंबंधी प्रश्न सोडव परमेश्वर. And solve questions about people's work, Lord. लोक जे शिक्षण करत आहे, Those who are in education, जे तरुण वर्ग शिक्षण करत आहे, the youngsters who are in त्यांना education, शिक्षणातून मदत कर परमेश्वर. you help them in their education, Lord. शैक्षणिक आशीष दे परमेश्वर. You give them educational blessing. परीक्षेच्या काळात त्यांना तू मदत कर. You help them at the exam times शिक्षणात त्यांना सफल कर परमेश्वर. and make them successful in education, तुझं Lord. गौरव दे परमेश्वर. And your glory जगात be अनेक God. मंडळ्या कार्य करते, In the world there are many अनेक fellowships सेवक तू working, तयार केले परमेश्वर. and you created सर्व many ठिकाणी servants, कार्याचं Lord. वाढ होऊ दे परमेश्वर. Let the work grow everywhere. अनेक आत्म्यांचा बचाव होऊ दे Let परमेश्वर. many souls be saved, Lord. अनेक मंडळीची भरभराट होऊ दे परमेश्वर. Let many fellowships prosper. अनेक मंडळीत लोकांचं तारण होऊ दे परमेश्वर. Let many fellowships be saved. परमेश्वर किती चांगला अनुभव दे परमेश्वर. Let them experience how good God प्रभू आम्ही is. लोकांना आमंत्रित करतो परमेश्वर. We welcome all people, जे Lord. लोक आले त्यांना तो अनुभव दे Give परमेश्वर. them experience for those who परमेश्वर came. किती चांगल्याचा अनुभव दे. Let them experience how good God is. तुझं गौरव त्यांच्याकडे कर. Let them glorify तुझी you. साक्ष तयार कर परमेश्वर. Prepare your testimony, मग Lord. त्यांना तू अनुभव दे, ओळख दे So परमेश्वर. give them experience and recognition. संजय जेम्स ठाकूरची मिनिस्ट्रीची ओळख करून दे परमेश्वर. तू You introduce Sanjay James Thakur तू ministry. देव to them. आहे. There is या God. मंडळीत तू आहे. He is in this fellowship. तू आहे. You are there. तू कार्य करत आहे. You are working. तू करतच राहणार. You will continue to work. आभार मानतो परमेश्वर. We thank you, प्रभूची Lord. देशाची परिस्थिती फार बिकट आहे. The situation in the country is terrible. जगाची परिस्थिती फार बिकट The आहे. situation in the world is terrible. लढाईची तयारी आहे परमेश्वर. They are ready for सर्व battle, ठिकाणी Lord. नाशी संबंधी लढ तयारी आहे परमेश्वर. There are preparations for destruction मनुष्य everywhere. मनुष्याचा नाश करण्याची तयारी करत आहे परमेश्वर. Man is ready to destroy man. याला थांबवणार तू देव आहे You परमेश्वर. are the Lord who can stop this. तुफान वादळाला तूच थांबवतो परमेश्वर. You stop the storm, Lord. लढाई संबंधी जे देशाची योजना संकल्प उधळून टाक परमेश्वर. Destroy all the plans and resolutions regarding the battle, Lord. चीनचे सर्व संकल्प रद्द कर परमेश्वर. Cancel all resolutions of China. युद्धाला थांबवणार तू देव आहे You परमेश्वर. are God who can stop this war. तू शांती आणणारा देव आहे. You are God who can bring peace. तू व्यवस्था आणणारा देव आहे. You are God who can bring an order. तू शांती आण. You bring तू peace, व्यवस्था आण. make an order, सर्व जगाला सुरक्षित ठेव. and keep the whole world safe. विशेष करून करोना व्याधीला या जगातून या देशातून संपून टाक परमेश्वर. Most important, finish this coronavirus from this country and other countries, लोक Lord. बरे होण्याची संख्या वाढत चाललेली आहे. The number of people recovering is increasing. त्यावेळेला मी तुझं गुणगान करतो. So we praise you, तुझा God. आभार मानतो. We thank you तुझं गौरव करतो. and glorify you, प्रार्थना Lord. स्थळ उघडाव. All worship places should प्रभू be तू कार्य open. कर परमेश्वर. God, you work, अनेक Lord. प्रार्थना स्थळ उघड परमेश्वर. Open all the worship सर्व places. प्रार्थना स्थळ तू उघड परमेश्वर. Open all the worship लोकांचं places. एकत्र मिळणं होऊ दे परमेश्वर. Let people get together. हे तूच करू शकतो. Only you can do तू this. कर परमेश्वर. You do this, तू बोलला Lord. मी करेल. You said I'll do it. तू म्हणला मी येत आहे. You said I'm coming. तू म्हणला मी कमीन सून मी येत आहे. You said coming soon, I'm coming. लवकर येत आहे. I am coming soon. प्रार्थना स्थळ तू उघडेल. You will open all the ही worship आमची places. आशा आहे. This is our hope. ते लवकरच तू करेल. You will do it soon. म्हणून मी तुझं गुणगान करतो, कौतुक करतो. So I appreciate you and praise you, सर्व God. प्रार्थना तुझ्या नामात आम्ही पूर्ण कर परमेश्वर. You fulfill all this praise in your name, Lord. तुझं गौरव दे परमेश्वर. Your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो. We ask this in the name of Lord Jesus. Amen. महत्वाचा भाग An important part. काही फोटोज दाखवले झाले ना. पुढच्या वेळेस पण मी दाखवल, पण आता दाखवतो की मंडळी मी तुम्हाला दाखवली वेगळ्या माध्यमातून. तर काही वडील कामकरी आहे, त्यांचे फोटो मी तुम्हाला दाखवतो. वडील कामकरी, तरुण काम करेन, अजून तरुण काम कर, 3 फळीचे लोक आहे. तर पहा यांचे फोटो पुन्हा एक पुढच्या बुधवारी मी दाखवल. तरी पण पहा की रात्रंदिवस हे काम करणं माझ्या सवंगडी आहे, माझे सोबते, माझ्याबरोबर राहणारे सहभागी राहणारे माझे लोक आहे. स्वयंस्फूर्तीने देवाचं काम करते. देवाने त्यांना निवडलं आणि ते आपलं कुटुंब सांभाळून, आपलं काम सांभाळून, काही लोक शिक्षण करून बी देवाचं काम करत आहे. त्यामुळे मंडळीला मोठा आधार आहे. मंडळीचं कार्य वाढत चाललं आहे. हे लोक वेगळं माध्यम देवाचं काम करतं. मी याचं तुमच्याजवळ मी आज त्यांना घेऊन येते. या सर्वांचं देवामध्ये कौतुक आहे. पहा. So I have some pictures to show you. As initially I told you, I have my co-workers who are divided in 3 groups.
first group, second group, and the third group. I will also show these pictures to you next Wednesday. These are the people who are with me every time. God has chosen them and they work for the fellowship day and night. So these are the pictures. हा गट आहे. This is the first group हे वडील कामकरी आहे. of elderly co-workers. काही लोक त्यात वृद्ध आहे. Some people are old. ते 30-30 वर्ष काम करत आहे. It's been 30 years they are working. ते आज कार्यरत करत आहे. अजून बी ते काम करत आहे. They are still working. या सर्वांचं देवामध्ये मी कौतुक करतो. I appreciate them all in God. गावातून, शहरातून, देशातून त्यांचं देव लोकांनी त्यांना ओळखावं. From villages to cities, states and country, people should know them. ही देवाची इच्छा आहे This is God's आणि wish देवाने त्यांना निवडलेलं आहे. because God has chosen them. ते यशस्वी सफल आहे. They are successful आज मी कार्यरत आहे. and still working today. आज मी ते थकत नाही आणि भागत नाही. Even today they do not get ते tired. धावत आहे. They are running. तरुण थकतात, Youngsters get tired. भर जेवणाचे ठेचा खातात. They fall. देवावर विश्वास ठेवून लोक थकत नाही आणि भागत नाही. But those who trust in God, they do not get tired or हे fall. असे वडील वर्ग आहे. दुसरा गट आहे. This is the second group. पहिला गट झाला. After first group, this is the second दुसरा group. फळी The second group. पहा, ही दुसरी फळी आहे. This is our second group. हे लहानपणापासून देवाचं काम करतात. They have been doing God's work since childhood. 10-12 वर्षापासून ते लहान, त्यांचं वय 10-12 वर्ष तेव्हापासून लोक काम करत आहे. They have been doing God's work since they were 10 or 12 आज years old. त्यांनी शिक्षण केलं, उद्योग करत आहे. त्यांची आज कुटुंब आहे, त्यांची मुलं आहे, पण आज बी ते कामच करत आहे. बघा, They studied, they work, they have a family, but still they work for God. लहानपणापासून काम करत आहे. Since childhood, they have been मंडळीची working. सर्व गोष्टीची आजची व्यवस्था पाहते ते. They take care of everything in the fellowship. येणाऱ्या लोकांचं ते स्वागत करतात. They welcome new people. सर्व गोष्टी त्यांची तयारी ठेवतात. They are ready for everything. मंडळीची बी ठेवतात, नवीन लोकांची बी ठेवतात. They care for the fellowship as well as for the new people. सर्व उपस्थितीची ती व्यवस्था करतात. They make an arrangement for every worship. हा एक मोठासा गट आहे. This is a second important group. देवाने त्यांना आशीर्वाद केला आहे. God has blessed them. आज ते संपन्न, सुखी, समाधानी आहे. Today they are prosperous, happy and satisfied. त्यांचं कौतुक करतो. God appreciates them. मी बी त्यांचं कौतुक करत आहे. Even I appreciate आणि आज them. मी ते काम करत आहे. Even today they are working. आणि तिसरा फळी आहे. The third group. हा एक तिसरा गट आहे. नवीन अजून तरुण पोरं आहे. This is our third group of fresh and new youngsters. नवीन सोशल मीडियाद्वारे देवाने तिसरा गट तयार केला आहे. Through social media, God created the third group. हे लोक बी पहिल्यापासून देवाचं काम करत आहे. These people are also doing God's work ते from the देवाचं beginning. काम करत आहे. They are doing God's work. देवाने त्यांना पारखलं. God examined them. देवाने त्यांना तयार केलं. God prepared जी them. वेळ आली, The time came. समय आला, The moment देवाने came. त्यांना निवडलं God chose them. आणि देवामध्ये ते आज काम करत आहे. And today they are working in God. देवाच्या आज्ञेत ते कार्य करत आहे. They work under God's या command. सर्व तिन्ही फळीला All the three groups. हा मान, This honor, हा सन्मान this respect, मी नाही, not from me, देवापासून प्राप्त झालाय. but received बायबल from God. सांगतो, Bible says, मान सन्मान म्हणजे देवापद हे देवापासून प्राप्त होतं. honor, respect and position comes from God. हे बायबल सांगतो. This is what आणि Bible देवाने says, त्यांना निवडलं that God chose them आणि देव त्यांच्याकडून काम करत आहे. and God is working through them. आणि या सर्वांचं मी कौतुक करत आहे. So I appreciate them all. देव बी यांचं कौतुक करतो. Even God appreciates them. म्हणून मी देवामध्ये सर्वांचे आभार मानतो. So I thank everyone in God. पुढच्या बुधवारी Next Wednesday, पुन्हा मंडळीला मी घेऊन तुमच्या समोर येईन. once again I will bring the fellowship देव before कसं you. काम करतो How God works. हे अजून तुम्हाला उलगडा करेल. I will reveal this to you. मग देवाचं गुणगान करू आपण. And we will praise the Lord. एक मिनिट, एक सूचना आहे. काय रे दादा? There is an instruction. हा, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. या नावाने एकाच ठिकाणून कार्य होत आहे. There is work being done in one place under this त्याची name. दुसरी शाखा नाही आहे. There is no other branch of it. सोशल मीडियामध्ये On social media, नवीन पेज आम्ही तयार करणार आहोत.
We are creating a new page. त्यावेळेस त्याच्या समोर तुमच्याशी बोलेल, I will talk to you about it त्याचा उलगडा करून सांगेल. and will explain it to you. मी याची कोणती शाखा नाही आहे. But there is no other branch of it. ठीक आहे, देवाची स्तुती असो. Praise be to God. तुम्ही उपस्थित राहिला As you were present, त्यामुळे मी देवामध्ये तुमचं गुणगान करतो. so we praise you in God. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. Praise the Lord.